तेजुकाळ गणपती मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचा मानबिंदू असं समजलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळाने लक्ष वेधून घेतलेलं आहे. शहरातलं सर्वात जुनं आणि वैशिष्ट्यपूर्ण मंडळ म्हणून तेजुकाळ गणपतीची ओळख आहे. या मंडळानं यावर्षी 23 फूट उंच पर्यावरण स्नेही आणि योद्धा गणरायाच्या रूपातली ही भव्य मूर्ती साकारलेली आहे. या गणेश मूर्तीकडे पाहताना खरंच मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं. डोळ्याचे पारणे फेडणारी ही मूर्ती आणि सध्या हा उत्साह आपण पाहतोय गणेश भक्तांमध्ये. प्रत्येक भक्ताच्या मनात नवं चैतन्य जागवेल अशी ही मूर्ती आणि तेच तेज जे आहे ते प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आपण अनुभवतोय. गणपती हा फक्त बुद्धीचा देवता नाही तर तो शक्तीचंही प्रतीक आहे. संकटकाळी त्यांनी योद्ध्याचं रूप घेऊन दुष्ट शक्तींचा नाश केलेला आणि याच प्रेरणेतून यंदा ही मूर्ती साकारलेली आहे. तर मुंबई, पुणे आणि नाशिक, कोल्हापूरप्रमाणे हैदराबादमध्ये देखील गणेश विसर्जनाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. खैरताबादच्या गणपतीची ही मिरवणूक सुरू झालेली आहे. उंच उंच मूर्ती हे हैदराबादचं वैशिष्ट्य आहे. तर ही दृश्य आपण मुंबईतल्या तेजुकाळ गणपतीची पाहतोय. हातात शस्त्र आहेत या गणेश मूर्तीच्या आणि या गणेशाच्या देहबोलीतून व्यक्त होणारी निर्भयता आणि चेहऱ्यावरचे हे तेजस्वी भाव यामुळे ही मूर्ती भक्तांना आध्यात्मिक ऊर्जेने प्रेरित करते. तेजुकाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्ती बनवत आहे. यंदाची ही मूर्ती 23 फूट अशी उंच मूर्ती आणि शाडू माती आणि नैसर्गिक रंगांच्या सहाय्याने ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे. ही मूर्ती अगदी पाण्यात सहज विरघळते आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देणारी मूर्ती. या मंडळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि विसर्जन. मूर्ती कितीही मोठी किंवा वजनदार जरी असली तरी विसर्जनावेळी कार्यकर्त्यांच्या खांद्यावरूनच या मूर्तीला नेलं जातं. आधुनिक यंत्रणा, क्रेन किंवा ट्रकचा वापर न करता अगदी श्रद्धेने आणि सामूहिक सहभागानं ही परंपरा आजही टिकवून ठेवण्यात आलेली आहे. ही मूर्ती आपल्या पुढच्या मार्गासाठी आता मार्गस्थ होते. गणेशोत्सव म्हणजे केवळ देखावे नाही तर भक्तीचा सामूहिक उत्सव आहे अशी भावना या भक्तांनी बोलून दाखवलेली आहे. या मंडळाची गणेश मूर्ती, तिची भव्यता आणि त्यामागचं आध्यात्मिक तत्वज्ञान हेच या उत्सवाचं खरं तर मोठं आकर्षण मानलं जातं. गेल्या काही दशकात तेजुकाळ बाप्पाची कीर्ती संपूर्ण मुंबईभर पसरली आणि दरवर्षी लाखो भक्त इथे दर्शनासाठी येतात. तेजुकाळ मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे. हे सुरुवातीपासूनच उत्सवाचं हे स्वरूप धार्मिकतेसोबत सामाजिक जाणीवा रुजवणारं राहिलंय. यंदाच्या ही योद्धारूपी मूर्तीमुळे भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक संदेश मिळतोय. बुद्धीची देवता असताना संकटमोचक, दुष्ट संहारक आणि शक्तीचे अधिष्ठाता देखील आहे. त्यामुळे या मूर्तीच्या रूपातून सांगण्याचा हे प्रयत्न जे आहे ते करण्यात आलेला आहे. संकटाच्या काळात एकसंध उभं राहणं, पर्यावरणाची काळजी घेणं आणि श्रद्धेची परंपरा जपणं हा संदेश तेजुकाळ मंडळाच्या यंदाच्या गणेशोत्सवातून अधोरेखित होते. मुंबईच्या राजाची देखील मिरवणूक आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबईचा राजा जो आहे तो आपल्या मार्गाने आता मार्गस्थ झालेला आहे. मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. नाव वेगवेगळी मात्र भाव एकच. वक्रतुंड, एकदंत, लंबोदर, गजानन, विनायक, विघ्नहर्ता, हेरंब, धूम्रवर्ण, भालचंद्र आणि ओंकार अशा अनेक नावाने गणराय आपल्या सर्वांच्या मनामनात बसलेले आहेत. गणांचा ईश किंवा गणांचा स्वामी या अर्थाने गणपती हे नाव वापरलं जातं. गण म्हणजे शिव आणि पार्वतीचे सेवक आणि शिवपार्वतीचे पुत्र आपल्या लाडके बाप्पा. ढोल ताशांचा गजर आहे. मुंबईच्या राजावर सध्या पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळणही केली जाते. जेव्हा हा राजा मंडळातून निघाला त्यावेळी जोरदार पावसाची सर जी आहे ती आली होती
म्हणजे वरुण राजाने देखील आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलेलं आहे. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्याआधी वरुण राजाने देखील दर्शन दिलं. ही लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजाच्या मंडळात देखील आता हालचाल सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. दाराबाहेर मंडळाच्या दाराबाहेर मोठ्या प्रमाणात भक्त सकाळपासून जमलेले आहेत. थोड्याच वेळात आता विसर्जन मिरवणूक निघणार आहे. लालबागचा राजा याही वर्षी सर्वच जणांची मनं जी आहे ते जिंकून गेलेलं आहे. सगळ्यांच्या मनामनात वसणारा असा हा लालबागचा राजा लाखोंच्या संख्येने भक्तगण जे आहेत ते अगदी देशभरातून राजाच्या दर्शनासाठी येतात. आपल्या लाडक्या राजाची एक झलक आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हे भक्तगण जे आहेत ते तासन तास रांगेत उभे असतात. यावर्षी मंडळाने देखील अगदी पुरेपूर काळजी घेतली आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर यावेळी देखावा जो आहे तो साकारण्यात आला आहे. हे दृश्य मुंबईच्या राजाची आपण पाहतोय. वक्रतुंड रूपातली ही मूर्ती आहे. विघ्नांचा नाश करणारा, विघ्नहर्ता, सर्वांची विघ्न आयुष्यातून दूर करणारा हा विघ्नहर्ता, सर्वांच्या आयुष्यात आनंद देणारा हा विघ्नहर्ता 10 दिवस आपल्या भक्तांची सेवा स्वीकारून आता पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला आहे. वर्षभर वाट पाहिली जाते आपल्या लाडक्या बाप्पाच्या येण्याची आणि आजचा जो दिवस आहे तो सर्वच गणेश भक्तांसाठी अगदी मन हिलावून टाकणारा हा दिवस असतो. अनेक चिमुकले जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना रडतातच रडतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक वेगळा देखावा या मूर्तीच्या मुकुटावर मुकुट जो आहे तो बसलेला आहे. प्रभू श्रीराम